दरम्यान संजय राऊतांच्या आरोपावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. आपण पाहूया. दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनावरून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. नीलम गोरे यांनी केलेल्या खुलाशानंतर त्याचे राजकीय पडसाद हे पाहायला मिळतात. माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमजी आहेत. कदम साहेब, काय सांगाल? नीलमताईंनी जे काही सांगितलं की एका पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागतात आणि त्यावरून एकूणच आता टीकेची झोड उठलेली आहे त्यांच्यावर. पण प्रथम हे वाक्य खरं आहे का नीलमताई ज्या बोलल्या त्या? नीलमताईंना अख्खा महाराष्ट्र ओळखतो, अख्खा देश ओळखतो. महत्वाची पदं त्यांनी भूषवलीत आणि आताही भूषवत आहेत. संजय राऊत यांच्यापेक्षा किती त्यांची राजकीय उंची आणि सामाजिक उंची आहे हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. विधान परिषदचं विधिमंडळाचं सभापतीपद आणि उपसभापतीपद ही साधी बाब नाही आहे. ते त्यांनी भूषवत आहेत ते आणि भूषवली. आणि म्हणून त्यांचा जो उद्देश आहे नेमका, तर काय बोलल्या त्यापेक्षा हे काय होता कामा नाही भविष्यामध्ये, हा मेसेज त्यांनी दिला हे आपण कृपा करून समजून घ्या. राजकारणामध्ये अनेक लोकांनी अनेक पावसाळे पाहिलेत, पण शिवसेनेमध्ये जी पद्धत कालपर्यंत होती आम्ही सगळ्यांनी ते अनुभवलं आहे. मी आपल्याला सांगतो, संजय राऊत साहेबांना सांगेन, संजय राऊतजी, तुमच्या भांडूपचे आताचे आमदार अशोक पाटील आहेत. मागच्या वेळेला त्यांना तिकीट का दिली नाही तर घ्या ना माहिती करून त्यांच्याकडून. तुम्हाला माहिती नाही त्यांच्या हातामध्ये दिलेला एबी फॉर्म हा का काढून घेतला? किती मिठाई खोक्याची मागणी केली होती त्यांच्याकडे, घ्या ना माहिती करून तुम्ही. असं काय करत आहे? संजय राऊत साहेबांना सांगेन, संजय राऊतजी, रामदास कदमला मंत्रिमंडळातून बाहेर काढला, दिवाकर रावतेला मंत्रिमंडळातून बाहेर काढला, मग जे अपक्ष आमदार आहेत ज्यांचा शिवसेनेसाठी काही योगदान नाही त्यांना मंत्रिमंडळामध्ये का घेतला, त्यांना मंत्रिमंडळामध्ये का समावेश करून घेतला? संजय राऊत साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, हो घ्या थोडी माहिती करून. किती मिठाईचे खोके घेतले ते थोडेसे घ्या ना, चांगलं होईल. एक चांगला तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडेल राऊसाहेब, असं मला वाटतंय. आणि 1, 2, 3 नाही, असे शेकडो उदाहरणं राऊसाहेब तुम्हालाही माहिती आहेत. मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. पण तुम्ही काय आता उद्धव ठाकरेंचं वकिली घेऊनच बोलताय फक्त. तुम्ही उद्धव ठाकरेंची सुपारी घेऊनच फक्त बोलताय. काल शरद पवारांकडे बोललात, शरद पवारांच्या विरोधामध्ये हवं तेवढं बोललात आणि पुन्हा शरद पवारांची स्तुती तुम्ही चालू केलीत. कालचे संजय राऊत आज शिल्लक आहेत का? जे माझे संजय राऊत मित्र होते आज आहेत का ते? असा प्रश्न मलाही पडला राऊत साहेब. तर आपण कुणाची बाजू घेतोय? आपण कुणाची बाजू घेतोय? आपण कुणाला पाठिंबा देतोय? मी शेकडो उदाहरणं देईन, शेकडो, 5, 10, 20 नाही, शेकडो उदाहरण देईन तुम्हाला मी. आणि म्हणून जे वास्तव आहे ते आहे. थोडंसं साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी माणूसच मराठी माणसाला कसा संपवतो हे त्यांना उदाहरण द्यायचं होतं. अधिक स्पष्टता यायला हवी होती म्हणून त्या फक्त बोलल्या. आज मला सांगा, इतका मोठा निर्णय आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतला मराठी भाषेबाबत, तुम्ही अभिनंदन केलं त्यांचं? नाही ना. वर्ष कुसुमाग्रजांनी सांगितलं होतं, अरे मराठी भाषा ही अंगावरती फाटके वस्त्र घालून, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट घालून, मंत्रालयाच्या दरवाजावरती उभी राहून भीक मागून सांगते, अरे मला न्याय द्या. ही तुम्हाला कशी कल्पना आहे ना? मग त्या मराठी भाषेला फाटक्या कपड्यांनी मंत्रालयाच्या दरवाजासमोर उभी असलेल्या मराठी भाषेला आज ज्या पंतप्रधानांनी न्याय दिला, कधीतरी आभार मानलेत का हो उद्धवजींनी तुम्ही? नाही ना. मग तुम्हाला नेमकं हवंय काय? काय नेमकं हवंय तुम्हाला? आणि म्हणून आपण काय बोलतोय, किती बोलतोय, कोणाच्या बाबतीमध्ये बोलतोय, तुम्हाला सगळं माहिती आहे ना राऊत साहेब. तुम्ही येडगावला जाऊन पेडगाव कशाला, तुम्ही येडा होऊन पेडा कशाला खाताय?
तर माझी विनंती आहे, नीलम गोगोईंनी ज्यांना त्यांना जे सांगायचं होतं की मराठी माणूसच मराठी माणसावर कसा अन्याय करतो आहे, हे त्यातून त्यांना सूचित करायचं होतं. मला कल्पना आहे ना, त्या काय अज्ञानी नाहीत. नीलमताई अज्ञानी नाही आहेत. त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. कविता संग्रह त्यांचा देखील आहे. तर कुठे दुमत नाही. त्यांनी जे दोन मर्सिडीज बाबत जे वक्तव्य केले की पदासाठी खरंच हा एक भाग आहे. मर्सिडीज हा एक भाग आहे. अहो लांब कशाला, आमदार खासदार सोडून द्या. अनेक शाखाभाऊंच्या नियुक्त्यामध्ये काय झालं ते आम्हाला माहिती आहे. किती मिठाई द्यायला लागते ती. आणि हे आम्ही अनेक वेळेला जाहीरपणे बोललो आहे. हे काय नवीन काही नाही हो आता. आणि तेच पायशीत त्या पापाचं फळ आता उद्धव ठाकरे बघतायत. संजय राऊत म्हणतायत की मग मर्सिडीज दिल्या असते तर त्याच्या पोचपावत्या द्या, काय काय दिलं आणि काय काय नाही दिलं, आहेत का पुरावे, असं ते म्हणतायत. या गोष्टीचा कोण ठेवतो का, लेखी कोण देतो का? आता एक घड्याळ त्यांना 50 लाखाचं घड्याळ दिलं होतं, त्याचं काय गसीड आहे त्यांच्याकडे आहे का? हे संजय राऊतना पण माहिती आहे, त्यांना माहिती आहे ना. पण संजय राऊत जर वकील झाले असते ना, वकील एखाद्याचे वकील काय लागले असते तर मला वाटतं या देशामध्ये त्यांचा कोणी हात पकडला नसता. वकिली चांगली करतात ते, वकिली चांगली करतात. पण यामुळं राजकारणामध्ये आपण कुणाला साथ देतोय, कुणाला पाठीशी घालतोय, याचं भान देखील आदरणीय संजय राऊत साहेबांनी ठेवलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. ॲक्च्युली खरं तर दिल्लीतलं जे मराठी साहित्य संमेलन होतंय यामुळे मराठी माणसाने खरं तर अभिमान बाळगला पाहिजे, कारण ते दिल्लीत होत आहे. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्या व्यासपीठाला अनुसरून संजय राऊत म्हणतात की ते मराठी साहित्य संमेलन नाही आहे, तर राजकीय साहित्य संमेलन झालेलं आहे. त्यातनं राजकीय नेते हे स्वतःच्या सोयीप्रमाणे त्या ठिकाणी बोलवलं जात आहे. ठाकरेंच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं नाही. संजय राऊत कधी गेले नाहीत. आणि शरद पवारांसारखा मुरब्बी माणूस जेवढ्याला साहित्य संमेलनामध्ये जातात त्यांच्यावर देखील तुम्ही आरोप करताय. त्यांना बाप म्हणता ना, त्यांना आपला गुरु म्हणता ना. मग काय राजकीय पुढारी सगळे अस्पृश्य असतात का? सगळेच नालायक असतात का? त्या साहित्य संमेलनामध्ये सगळ्यांचा सहभाग असेल तर बिघडलं कुठं? शेवटी शरद पवारसारख्या माणसांनी अख्खं आयुष्य जगलंय जनहितासाठी. त्याचं भान तुम्ही ठेवा. संजय राऊत साहेब, तुम्ही फक्त सकाळी 9 वाजता उठता, तुमचा बोंगा चालू होतो, तर दिवसभर तुम्ही प्रसिद्धीसाठी फक्त बोलता, हे सगळ्यांना माहिती आहे आता. आणि संजय राऊत साहेब, तुम्हाला कोण गांभीर्याने घेतं का? आता संजय राऊत बोलतात ना तर कोण लक्ष देत नाही तिकडे. आता सुरुवातीला थोडंसं गांभीर्य लोक घ्यायचे, आता काय येत नाही. रोज मग त्याला कोण घडत नाही हो. नीलमताईंनी केलेल्या वक्तव्यावरून खूप खालच्या पातळीवर जाऊन संजय राऊतांनी टीका केली. नालायक बाई आहे, अनेक काही गोष्टी वापरल्या. संजय राऊतांना बोलताना आपला भान पाहिजे, एका स्त्रीचा आपण अपमान करतोय, एका महिलेचा अपमान करतोय, एक महाराष्ट्राच्या सभापती उपसभापती आहे त्यांचा अपमान करतोय, ह्याचं काही त्यांना भान नसतं. त्यांना फक्त मी किती वाईट बोलू शकतो, मी किती खालच्या लेवलला बोलू शकतो, माझी पातळी आता किती खाली गेलेली आहे उद्धव ठाकरेसोबत राहून, ह्याचं प्रदर्शन ते करत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आज संजय राऊत बोलत आहेत, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मला वाटतं संजय राऊतांनी यापुढे बिहारला गेलं पाहिजे आणि तिथं आपली वकिली केली पाहिजे, असा माझा त्यांना सल्ला आहे. धन्यवाद. जय हिंद. शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदेबाबत बोलताना ते म्हटलेले आहेत की पैशाने सगळी पदं विकत घेता येतात आणि त्याच हिशोबाने म्हणजेच सध्याचे तुमचे नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी हे आरोप केलेले आहेत. एक सांगतो तुम्हाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मोगलांचे घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे त्या मोगलांना देखील त्या पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे, संताजी धनाजी दिसायचे. तर सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना फक्त एकनाथ शिंदे दिसतात. कारण ह्याला राजकीय पूर्णपणे संपवण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं आहे. ते चांगलं कसं बोलतील? त्या संताजी धनाजी सारखंच यांचं झालं आहे आता. एकनाथ शिंदेला तसं बघतायत ते. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. यामुळं एकनाथ शिंदेंचा काही बिघडणार नाहीत. उलट एकनाथ शिंदे अधिक वेगानं काम करतील, अगदी दुपटीनं काम करतील. 2.5 वर्षामध्ये ज्या उद्धव ठाकरेंनी एक सही केली नाही, 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी एका आमदाराला एक फंड दिला नाही, एक न्याय पैसा, त्याचा पाठीशी घालायचा संजय राऊतांना थोडीशी जनाची नाही मनाची हवी, असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.